हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपले बेसिक टू ॲडव्हान्स फ्री आरीवर्क क्लास जे आहे ते स्टार्ट आहे. ठीक आहे, जर कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी एकदा नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण आरीवर्कचे फ्री क्लासेस जे आहेत ते दिसतील. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे चक्री वर्क. त्याचबरोबर तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे जर्कन स्टँड वर्क. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीच्या असतात. आता चक्री वर्क आणि जर्कन स्टँड हे आपण आपल्या नेकवरती डिझाईन करतो तेव्हा आपण हे वापरतो. ठीक आहे, हे चक्री आहेत, ह्याला आपण चक्री असं म्हणतो. ठीक आहे, आणि हे दुसरंवालं जर्कन आहे. नावं दोन्हीही लक्षात ठेवायची आहेत, जेणे की आपल्याला मार्केटमध्ये आपण घ्यायला जाऊ तेव्हा आपल्याला समजतं. ठीक आहे, तर हे आहेत जर्कन स्टँड आणि हे आहेत चक्री. ठीक आहे, दोन्हीही जे आहेत ते खडे लावतो आपण त्याच्यावरती तेव्हा हे वापरले जातात. ठीक आहे, खडे जे आहेत ते अशा प्रकारचे असतात. ठीक आहे, बघा असं मागच्या साईडने टोक असतं ह्याला आणि वरच्या साईडने असं खडा असतो व्हाईट कलरचं, म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टी कलरसुद्धा मार्केटमध्ये मिळतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती ग्लू वगैरे लावून चिटकावतो. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने. तर हे आहेत जर्कन स्टँड आणि हे चक्री. तर ह्या दोन्हींचं वर्क कसं करायचं ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे. तर हे आपलं जेव्हा आपण वेगवेगळा गळ्याचा आकार जो आहे तो मेजरमेंट घेऊन बनवतो, त्याच्यानंतर त्याच्या साईडने हे आपण वर्क जे आहे ते करतो. त्याच्याने आपलं वर्क जे आहेत एकदम जास्त आकर्षक दिसतं. आणि त्याचबरोबर जेव्हा आपली डिझाईन ही आपल्याला छोटीशी वगैरे बनवायची असेल पण ती जास्त मोठी असल्यासारखी उठाळून दाखवायची असेल तेव्हा ह्या अशा पद्धतीचं वर्क जे आहे ते आपण करतो. ठीक आहे, आता याचं आपण फूल बनवू शकतो, ह्याच्याने आपण पान बनवू शकतो, ह्याच्याने आपण अशा पद्धतीने सरळ लाईनीमध्ये आपण नेक डिझाईन, स्लीव्स डिझाईन किंवा आपल्या कुर्तीवरती डिझाईनसुद्धा आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आता हे कुठे कुठे केलं जातं मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दाखवलेलं आहे. ठीक आहे, सांगितलेले सुद्धा आहे की कुठे कुठे आपण ह्या स्टिच जे आहेत ते करू शकतो. ठीक आहे, तर आता हे कसं वर्क करायचं ते तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित पद्धतीने बघा. ठीक आहे, तर आता आपल्याला वर्क करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही 23 नंबरची मटेरियल निडल. ठीक आहे, जर तुमच्याकडे 23 नंबरची मटेरियल निडल नसेल तर तुम्ही 13 नंबरची मटेरियल निडलसुद्धा वापरू शकताय. जर तुमच्याकडे ह्या बिगिनर्स निडल नसतील तर तुम्ही ही प्रोफेशनल आयर्न निडलसुद्धा वापरू शकता. ही प्रोफेशनल आयर्न निडल म्हणजे मटेरियल निडल आहे 7 नंबरची. ठीक आहे, तुम्ही ह्या तिन्ही निडलमधली कुठलीही एक वापरू शकता, 13 नंबरची, 23 नंबरची आणि ही 7 नंबर आयर्न निडल. ठीक आहे, ह्या तिन्ही मटेरियल निडल असतात, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुम्ही ती वापरू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला ग्लास मार्किंग पेन्सिल जी आहे ती लागते. आपल्याला हे जे मी आत्ता आखलेलं आहे की नाही, हे आखण्यासाठी अशा पद्धतीची ग्लास मार्किंग पेन्सिल आपल्याला लागते. आता ही वापरून वापरून छोटी झालेली आहे माझी. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सिल्क थ्रेड. ठीक आहे, मी 3 प्रकारचं वर्क तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला दिसत असेल मी 3 रेषा ज्या आहेत त्या आखून घेतलेल्या आहेत. तर त्या एक रेषेमध्ये, त्या एक वर्कमध्ये मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे ते आपल्या जर्कन स्टँड किंवा आपल्या चक्रीमध्ये कसं करायचं ते दाखवणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला ह्याचं वर्क करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही अशा प्रकारची निडल. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारची निडल लागते आपल्याला, ज्याचं जे मागचं बीळ आहे ते मोठं असतं. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये सिल्क थ्रेडचे भरपूर जे धागे आहेत ते आपण ह्याच्यामधनं ओवतो, त्याच्यासाठी आपल्याला ही अशी मोठं तोंड असलेली निडल जी आहे ती लागते. त्याचबरोबर आपल्याला मी तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखे हे अशा पद्धतीचे स्टोन जे आहेत ते आपल्याला लागतात. ठीक आहे, ह्याचं 10-20 रुपयाला तुम्हाला पाकिट जे आहे ते मिळतं. त्याचबरोबर आपल्याला हे अशा प्रकारचे मणी जे आहेत ते लागतात. ठीक आहे, आता हे 2 mm आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये गोल्डन कलर घेऊ शकताय किंवा तुम्ही बीड्स घेऊ शकताय. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही मणी किंवा कट बीड्स जो आहे तो बसेल बरोबर ह्याच्यामध्ये वर्क करण्यासाठी. तर तशा प्रकारचं मटेरियल तुम्ही ह्याच्यामध्ये मण्यांना बीड्समधलं घेऊ शकता. ठीक आहे, भरपूर कलरमध्ये असतात. तर आता तुम्ही व्हाईट घेऊ शकताय, मणी मी घेतलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हाईटसुद्धा घेऊ शकताय किंवा गोल्डनसुद्धा घेऊ शकताय. ठीक आहे, किंवा शुगर बीट्ससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. नाहीच तर मग कट बीट्ससुद्धा तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे 423 नंबरचा जरी थ्रेड. ठीक आहे, दलायचीचा जरी थ्रेड आहे, तुम्ही बघू शकताय चांगल्या ब्रँडचा असतो, चांगल्या कंपनीचा असतो, त्याच्यामुळे दलायचीचा 423 नंबरचा जो जरी थ्रेड आहे तो वापरायचा आहे. ठीक आहे, तर आता सगळं मटेरियल जे आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला संपूर्ण मटेरियल तुम्हाला मी जे वर्क करून तुम्हाला दाखवणार आहे ते मी संपूर्ण मटेरियल मी स्टार्टिंगला दाखवते. ठीक आहे, त्याच्यानंतर ना कुठे वापरलं जातं, कसं वापरलं जातं, ती स्टिच कशी करायची, सगळं काही मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दाखवते. त्याच्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आधीचे व्हिडिओ पाहायला नसाल तर माझ्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप आहेत, तुम्ही नक्की बघू शकता. ठीक आहे, तर आता मी हे वर्क कसं करायचं ते दाखवते. ठीक आहे, इथे मी सगळ्यात आधी आपल्या जरी थ्रेडला गाठ वगैरे लावून घेतलेली आहे आणि धागा जो आहे तो वरती काढून घेतलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथे जर गाठ वगैरे लावायला येत नसेल किंवा तुम्हाला चेन स्टिच घालायला येत नसतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, आता मी इथं काय केलं आहे, आपली जी जर्कन स्टँड आहे, ठीक आहे, हा मी इथे असं निडलच्या मदतीने आणून ठेवला आहे. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, जिथे आपल्या इथे हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटच्या इथे मी स्टिच एक करून घेणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, एक स्टिच झाल्याच्या नंतर ना आपण वापस इथे आपल्याला जर्कन स्टँडचं जे बीळ दिसते की नाही, त्या बिळामध्ये आपण अजून एक स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत अशा पद्धतीने. परत आपल्या जर्कन स्टँडचा जिथे एंड होतो आहे बरोबर आपण तिथेसुद्धा अजून एक स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, आता मी मध्ये स्टिच का केली, कारण आपला जो हा स्टोन आहे की नाही, हा स्टोन बरोबर ह्याच्यामध्ये आपण ग्लू लावू की नाही तेव्हा हा एकदम व्यवस्थित पद्धतीने फिट बसावा ह्याच्यासाठी आपण मध्ये एक स्टिच घातली. ठीक आहे, आपण जर मध्ये स्टिच जी आहे ती स्किप केली तर काय होणार, आपल्या जे ही जरी थ्रेड आहे की नाही हा पूर्ण बाहेर येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला हा ग्लू हा जो स्टोन आहे हा आपल्याला लावायला इथे मध्येच येणारच नाही, कारण मध्ये आपण गॅपच ठेवलेला नसेल त्याच्यामुळे. ठीक आहे, आता आपण वापस एक जर्कन स्टँड जो आहे तो आणून ठेवला आहे. ठीक आहे, आता वापस मागाच्यासारखं आपण इथे एक स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि परत मधल्या साईडला एक स्टिच घालणार आहोत जेणे की आपला स्टोन चिटकायला आपल्याला जागा मिळेल. जिथे आपल्या जर्कन स्टँडचा एंड होतो तिथे आपण अजून एक स्टिच घालणार आहोत. आता इथे स्टिच नाही घातली तर काय होणार आहे, आपला हा जो जर्कन स्टँड आहे हा अशा पद्धतीने हलतो, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, बाहेरच्या साईडने सुद्धा स्टिच घालून आपला जो जर्कन स्टँड आहे तो लॉक करून घेणार आहोत. परत एक जर्कन स्टँड घेतला, बाहेरच्या साईडने एक स्टिच घेतली, पुन्हा मधल्या साईडने एक स्टिच घेतली आणि वापस बाहेरच्या साईडने. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपले संपूर्ण जर्कन स्टँड जे आहेत ते आपण स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आज तुम्ही ह्याच्यापासून भरपूर अशा डिझाईन ज्या आहेत त्या क्रिएट करू शकता. इकडच्या साईडने तुम्ही 3 चेन स्टिच दिल्याच्या नंतर शुगर बीटची लाईन द्या किंवा अजून सिल्क थ्रेडचे स्टिचेस करा. त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या जर्कन स्टँडच्या स्टिचेस करा किंवा चक्रीच्या स्टिचेस करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपले हे जे स्टोन्स आहेत ते चिटकवा. ठीक आहे, इतकं असं छोटंसं जरी वर्क तुम्ही केलं ना तरीसुद्धा तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम जास्त ब्राईट असा दिसतो. ठीक आहे, कारण ह्या ज्या जर्कन स्टँड आहेत किंवा ह्याच्या चक्री आहेत ह्या आकाराने थोड्याशा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे आपलं वर्क जे आहे ते हेवी असं दिसतं. ठीक आहे, आता सेम मेथडने आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, भरपूर अशी प्रॅक्टिस करायची आहे जेणे की आपल्याला वर्क जे आहे ते पटपट करता येतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले हे जर्कन स्टँडचं जे वर्क आहे ते आपलं कंप्लीट होत आलेलं आहे. ठीक आहे, इतक्या व्यवस्थित पद्धतीने एकदम संपूर्ण माहितीशीर तुम्हाला कोणीही शिकवणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. ठीक आहे, आता आपण इथे लास्टला एंड नॉट जे आहे ती देऊन घेणार आहोत. आता तुमचा जसा आकार असेल, तुमच्या सपोज तुम्ही कुर्तावर करणार असाल हे वर्क किंवा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती करणार असाल तर जसा आकार असेल त्याच्यानुसार तुम्ही हे वर्क जे आहे ते वळवायचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला फक्त
स्ट्रेटमध्ये दाखवत आहे. ठीक आहे, जसा तुमचा राऊंड असेल हाफ राऊंड त्याच्यानुसार तुम्ही ह्याचा जो आकार आहे तो वळवायचा आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरती आपण फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टोन जे आहेत ते चिटकवणार आहोत. ठीक आहे, तर आता हे स्टोन चिटकवण्यासाठी आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी ह्या ज्या मधल्या सेंटरला आपण ग्लू लावणार आहोत. ठीक आहे, जिथे आपला इथे बीड आहे की नाही तिथे आपण अशा पद्धतीने ग्लू जो आहे तो लावून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती आपण आपले जे स्टोन्स आहेत ते चिटकवणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू आहे तो फॅब्रिक ग्लू वाळायला थोडासा वेळ लागतो, पण तुम्हाला स्टोन वगैरे चिटकवायचे असले ना की तुम्ही फॅब्रिक ग्लू जो आहे तोच वापरायचा आहे. ठीक आहे, जेव्हा आपले स्टीलचे म्हणजे खालनं मेटलची जी कोटिंग असते की नाही ते मेटलची कोटिंगसाठी आपण फक्त B7000 हा ग्लू वापरतो. ठीक आहे, जेव्हा तुमच्या स्टोनला प्लॅस्टिकची कोटिंग असते तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू जो आहे तो वापरायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण स्टोन जे आहे ते चिटकवणार आहोत. आता मी संपूर्ण स्टोन जे आहे ते चिटकावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तुम्हाला एक एक लावायला अवघड जात असेल तर तुम्ही काय करायचं, मागच्या साईडला असं थोडासा ग्लू लावायचा आहे निडलला आणि तो थोडासा पुसून घ्यायचा. ठीक आहे, आणि मग आपल्या स्टोनवरती आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत. ठीक आहे, ठेवल्याच्या नंतर काय होतं, आपला जो अशा पद्धतीने आपल्या निडलला स्टोन जो आहे तो चिटकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आता मी संपूर्ण स्टोन जे आहे ते चिटकवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मी अशा पद्धतीने सर्व आपले जे स्टोन्स आहेत ते चिटकवून घेतलेले आहेत. आता ह्याला वाळायला थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, तोपर्यंत मी काय करणार आहे, ही जी आपली जर्कन स्टँडची स्टिच आहे इथे मी घालून घेणार आहे. ठीक आहे, आत्ताच मी तुम्हाला जर्कन स्टँडची स्टिच जी आहे ती दाखवलेली आहे, ही वाली सेम ही वालीच मी इकडच्या साईडला करून घेणार आहे. ठीक आहे, आणि मग ह्याच्यावरती मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे ते कसं करायचं ते दाखवणार आहे. ठीक आहे, आता मी ह्याचं वर्क जे आहे ते करून घेते आणि मग तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क जे कसं करायचं ते दाखवणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इकडच्या साईडला सुद्धा जर्कन स्टँडचं जे वर्क आहे ते करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता इथे मी सिल्क थ्रेड निडलमध्ये ओवून घेतलेले आहे. ठीक आहे, हे बघा मगाची मी तुम्हाला जी सुई दाखवलेली तीच आहे. तर आता सिल्क थ्रेडचे तुम्ही धागे जे आहेत ते बघू शकता, इकडच्या साईडला 7 आहेत आणि इकडच्या साईडला 7 आहेत, म्हणजे एकूण 14 असे आपले जे सिल्क थ्रेडचे धागे आहेत ते मी घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि लास्टला आपण एंड नॉट जी आहे ती लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता 14च का घेतले, कारण 14 मला बरे वाटतात, त्याच्यामुळे तुम्ही कमी जास्तसुद्धा तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता मी काय केलं आहे, इथे मी आपले जर्कन स्टँडच्या मधनं मी निडल जी आहे ती बाहेर काढलेली आहे. ठीक आहे, धागा अशा पद्धतीने बाहेर काढल्याच्या नंतर आपण डाव्या हातात धरणार आहोत आणि निडलमध्ये आपण एक वेळेस गुंडाळणार आहोत आणि जिथून आपण आपले जो धागा आहे तो बाहेर काढलेला आहे, म्हणजे आपली निडल जी आहे ती बाहेर काढलेली आहे, वापस आपण तिथेच आपली निडल पंच करणार आहोत. डाव्या हातातला धागा जो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित धरायचा आहे. ठीक आहे, आणि अलगद आपण आपला जो डाव्या हातातला धागा आहे तो सोडणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, ही झाली आपली एक फ्रेंच नॉट, ह्याला म्हणतात फ्रेंच नॉट. ठीक आहे, कंटिन्यू वर्क जे आहे ते आपण करणार आहोत, कुठेही आपला सिल्क थ्रेड आपण कट वगैरे करणार नाही आहोत. जर्कन स्टँडच्या मधनं आपली निडल जी आहे ती वरती काढून घेणार आहोत. ठीक आहे, सेम प्रोसेसने आपण डाव्या हातात धरणार आहोत धागा, निडलला एक वेळेस गुंडाळणार आहोत आणि जिथून आपण धागा काढलेला आहे वापस तिथेच आपण पंच करणार आहोत. डाव्या हातातला धागा जो आहे सिल्क थ्रेडचा तो सोडायचा नाही, सोडला तर काय होतं की गुंता होतो त्याच्यामुळे. आणि अशा पद्धतीने आपण फ्रेंच नॉट ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जर्कन स्टँडचं वर्क जे आहे ते करू शकता. अशा पद्धतीने निडल जी आहे बाहेर काढली आणि एक वेळेस निडलला गुंडाळला, वापस तिथेच निडल आपली पंच केली. ठीक आहे, धागा सोडला नाही आहे, अलगद आपण खाली जाणार आहोत आणि इथे फ्रेंच नॉट जी आहे ती घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली एक जी डिझाईन आहे आपल्या नेकला, आपल्या स्लीव्सला, आपल्या कुर्तीवरती अशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे,
अशा पद्धतीने. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण संपूर्ण जरकन स्टँडवरती ह्या फ्रेंच नॉट जे आहेत ते घालून घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वर्क जे आहे ते आपलं दिसतंय. ठीक आहे, आता मी तुम्हाला 2 प्रकार जे आहेत ते दाखवलेले आहेत. ह्याच्यानंतर मी तुम्हाला चक्रीचं वर्क जे आहे ते दाखवणार आहे. आता इकडच्या साईडला मी फ्रेंच नॉट जे आहे ते घालून घेते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं सिल्क थ्रेडचं जे वर्क आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता मी थर्ड वर्क जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, हे चक्री मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे नाव त्याचं. आता ह्याचं वर्कसुद्धा मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवणार आहे. ठीक आहे, आता वापस मी जर थ्रेडला गाठ जी आहे ती लावून घेतलेली आहे. धागा जो आहे तो वरती काढून घेतलेला आहे. मगाच्यासारखंच करणार आहोत आपण. इथे आपण वापस आपली जी चक्री आहे ती अशा पद्धतीने आपण आणून ठेवणार आहोत आणि बरोबर जिथे आपल्या चक्रीची सुरुवात होती तिथे आपण एक स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत. वापस पुन्हा आपण आपल्या मध्ये एक स्टिच घालून घेणार आहोत चक्रीच्या आणि जिथे आपल्या चक्रीचा एंड होतो आहे तिथे आपण एक स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत. जसं आपण जरकन स्टँडला स्टिच केली तसंच आपण इथे सुद्धा करणार आहोत. एक स्टिच केली, पुन्हा दुसरी स्टिच केली, परत आपण तिसरी स्टिच केली. अशा एकूण 3 स्टिचेस ज्या आहेत त्या आपण इथे करणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने. व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, तुम्हाला निडलने चक्री आणि जरकन आणून ठेवायला आवड जात असेल तर तुम्ही हाताने सुद्धा आणून ठेवू शकताय. अशा पद्धतीने. ठीक आहे, आता इथे मी व्हाईट कलरचा स्टोन जो आहे तो लावलेला आहे इथे. तर तुम्हाला व्हाईट कलरचा नको असेल त्याच्यामध्ये वेगळ्या कलरचे सुद्धा मिळतात, मल्टी कलरमध्ये सुद्धा मिळतात मार्केटमध्ये. तुम्ही आणून ते लावू शकताय तुमच्या आवडीनुसार. पण कशी स्टिच करायची हे मी तुम्हाला शिकवते आहे. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज जे आहेत ते करू शकताय, स्टोनमध्ये, सिल्क थ्रेडमध्ये, ठीक आहे, मण्यांमध्ये. तर अशा पद्धतीने मी इथे असं आणणार आहे आणि परत सुरुवातीची गाठ, मध्ये गाठ आणि जिथे आपल्या चक्रीचा एंड होतं आहे तिथे एक गाठ जी आहे ती देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे स्टिच जी आहे ती देऊन घेतलेली आहे. आपण इथे चैन स्टिच ज्या आहेत त्याच करत आहोत. तुम्हाला जर येत नसतील तर माझ्या चॅनलवरती त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने मी संपूर्ण चक्री ज्या आहे त्या स्टिच करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या चक्री ज्या आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. आता आपण इथे एंड नॉट जे आहे ते देऊन घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण मण्यांचं जे वर्क आहे ते बघणार आहोत. आता इथे माझं सिल्क थ्रेडच्या फ्रेंच नॉट जे आहे ते घालून झाल्याच्या नंतर मी खालती मागच्या साईडने आपण गाठ जी आहे नॉर्मल गाठ ती देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा नॉर्मल गाठ जी आहे ती देऊन घ्यायची आहे. आपली स्टँडचा रिंग जो आहे तो काढायचा आहे आणि आपली रिंग जी आहे ती उलट करून मग सिल्क थ्रेडची जी गाठ आहे नॉर्मल गाठ ती द्यायची आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मण्यांचं वर्क कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे, आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे गोल्डन कलरचे जे आपले मणी आहेत 2 mm चे ते घेतलेले आहेत. जरी थ्रेडला गाठ वगैरे मगाच्यासारखी आपण लावून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण आपल्या ह्या चक्रीमधून आपली जी अशा पद्धतीने मधनं आपण आपली जी जरी थ्रेड आहे ती बाहेर काढणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने निडलमध्ये आपण आपला जो 2 mm चा गोल्डन बीड आहे तो घेणार आहोत आणि वापस आपण इथे निडल पंच करून धागा अडकवून वरच्या साईडने वापस अशा पद्धतीने येणार आहोत. ठीक आहे, आता इथे आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपलं जी गोल्डन बीड्स आहे तो फिक्स करणार आहोत. ठीक आहे, ही एक तिसरा प्रकार आहे जो मी तुम्हाला शिकवते आहे. वापस आपण वरच्या साईडने धागा जो आहे तो काढून घेतलेला आहे. निडलमध्ये आपल्याला गोल्डन बीड घेतला, त्याच्यानंतर आपण वापस निडल खाली पंच केली
चक्रीमध्ये आणि धागा जो आहे तो वरती काढून घेतला. आणि हा आपला निडलचा पुढच्या भागाने म्हणजे आपण जिथून वर्क करतो तिथूनच आपण अशा पद्धतीने गाठ लावून घेणार आहोत आपल्या मणीमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने धागा खेचायचा खालनं, जेणे की अशा पद्धतीने आपला मणी जो आहे तो फिक्स होतो. तुम्ही जर मागच्या साईडने लावायला जाल तर लागणार नाही, त्याच्यामुळे पुढच्या साईडनेच तुम्ही वापरायचा आहे. कारण पुढच्या साईडचं जे आपलं निडलचं टोक आहे ते बारकं असतं, त्याच्यामुळे आपल्याला धागा जो आहे तो आपल्या मणीमध्ये ढकलायला सोपं पडतं. ठीक आहे. संपूर्ण टिप्स ट्रिक्स मी तुम्हाला शिकवत असते, त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता मी मगाशी म्हटल्यासारखं अशा पद्धतीने तुम्ही जर करायला जाल ना, तुम्हाला खूप असं अवघड जाणार आहे ते. ठीक आहे. हे बघा, आणि ते निसटतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या साईडनेच गाठ जी आहे ती द्यायची आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वर्क जे आहे ते तुमच्या ब्लाऊजवरती करू शकताय. जर मनी चेंज करायचा असेल तर तो मनीसुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. कट पाईप घ्यायचा असेल, कट बीड्स घ्यायचा असेल तर कट बीड्ससुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. जर तुम्ही व्हाईट बीड्स यूज करणार असाल तर तुम्हाला इथे नायलॉन थ्रेड वापरावं लागेल किंवा तुम्हाला पॉलिस्टर थ्रेड किंवा मशीन थ्रेड व्हाईट कलरचा वापरावा लागेल. कारण काय होतं, आपलं मणीतनं आपले जे धागे आहेत ते दिसतात त्याच्यामुळे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता मी संपूर्ण मण्यांचं जे वर्क आहे ते अशा सेम पद्धतीने मी करून घेणार आहे. ठीक आहे. मण्यांचं सुद्धा वर्क मी माझ्या चॅनलवरती शिकवलेलं आहे. जर तुम्हाला येत नसेल मण्यांचं वर्क तर तुम्ही नक्की बघू शकताय. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे आपला तो बुट्टा कसा बनवायचा, वेगवेगळे प्रकारचे बुट्टे कसे बनवायचे त्याच्याबद्दलचा असणार आहे. तर तो सुद्धा नक्की तुम्ही आवर्जून मी अपलोड केल्याच्यानंतर बघू शकताय. तर तिने आपलं हे जे थर्ड वर्क आहे मण्यांचं ते सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय. ठीक आहे. तिन्ही वर्क जे आहेत ते आपले खूप जास्त सुंदर असे दिसत आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.